ही एक छोटीशी गोड गोष्ट आहे लहान मुलांसाठी. चिंपू आणि गोजिरा फळ. एका हिरव्या गर्द जंगलात एक छोटासा खारुताई राहत होता. त्याचं नाव होतं चिंपू. चिंपू रोज झाडावर उड्या मारायचा, बदाम आणि फळं गोळा करायचा. एके दिवशी तो झाडावर चढला आणि त्याला एक चमकणारं फळ दिसलं. सोनेरी रंगाचं, सुगंधी आणि खूप सुंदर. चिंपू म्हणाला, "वाव, हे तर गोजिरा फळ आहे. हे मी माझ्या मित्रांना दाखवतो." तो फळ घेऊन खाली उतरला. मित्र म्हणजे ससा, माकड, पोपट आणि हत्ती सगळे जमले. सगळ्यांनी विचारलं, "चिंपू, हे फळ कुठून आणलंस?" चिंपू म्हणाला, "हे मी वरच्या मोठ्या झाडावर पाहिलं, पण मला माहित नाही हे खातात का नाही." तेवढ्यात शहाणा पोपट बोलला, "आपण आधी जंगलातील आजीला विचारूया, ते सगळं ओळखते." ते सगळे मिळून झोपडीकडे गेले. आजी म्हणाली, "हे फळ खास आहे. हे जे खाईल त्याचं मन खूप आनंदी होईल. पण लक्षात ठेवा, हे सगळ्यांनी वाटून खायचं." सगळ्यांनी फळाचे तुकडे केले, एकमेकांना दिले आणि हसत खेळत खाल्ले. आणि खरंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्या दिवसापासून चिंपू आणि त्याचे मित्र रोज एकमेकांसोबत फळं, खेळ, हसू आणि प्रेम वाटू लागले. म्हणून मुलांनो, लक्षात ठेवा, आनंद तेव्हाच वाढतो जेव्हा आपण तो इतरांबरोबर वाटतो. चिंपू आणि त्याच्या मित्रांसारखं हसत रहा. आणि हो, गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.